नमस्कार. तुमच्या सगळ्यांच्या नवीन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. आता आपण काय करतोय की एक नवीन सिरीज स्टार्ट करतोय. त्या सिरीजमध्ये आपला पहिला टॉपिक आहे, तो पहिला टॉपिक आहे सरासरी. बरं, बेसिक समजून घ्या की सरासरी म्हणजे काय आहे की प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहेत. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण होल टॉपिक याच एका शब्दावरती डिपेंड आहे. काय म्हणलं मी? सरासरी म्हणजे काय आहे? प्रत्येकाच्या वाट्याला किती येणार आहेत. बरं, आता जर आपण पूर्ण सरासरीचे कोणत्याही एक्झाम मधले कोणताही प्रश्न जर तुम्ही काढला बाहेर, फक्त 4 तुमच्या सब टॉपिक मध्ये डिवाइड झालेला आहे. म्हणजे 4 टाइपचेच एक्झाम्पल तुमच्या सरासरी टॉपिक वरती येतात. हे 4 टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित केले, 4 टाइप्स व्यवस्थित केले, तर पूर्णच्या पूर्ण सरासरी टॉपिक काय झाला? संपला. याच्या बाहेर कोणताही प्रश्न जात नाही. बरं, आता पहिला सांगतो. पहिला काय आहे? बेसिक टाइप आहे. आता बेसिक मध्ये काय येतं? 1 ते 50 किंवा 1 ते 40 समसंख्यांची सरासरी काय असेल? समच्या ऐवजी विषम विचारतील, किंवा मग 1 ते 50, 1 ते 60 क्रमागत येणाऱ्या संख्यांची सरासरी. आणि नंतर काय की 1 ते 50 पर्यंत 5 ने भाग जाणाऱ्या, 10 ने भाग जाणाऱ्या, 17 ने भाग जाणाऱ्या, 20 ने भाग जाणाऱ्या संख्यांची सरासरी. किंवा मग पहिली संख्या ही असेल डॉट 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 डॉट, शेवटची संख्या ही असेल, तर मग यांची सरासरी किती येईल? म्हणजे या टाइपचे एक्झाम्पल येतात. बरं, हे तुम्हाला जुन्या एक्झाम मध्ये सापडतील. हे जे सुरुवातीचे 2 आहेत ते म्हणजे आधीचे जे जुने पेपर्स आहेत त्या पेपर्स मध्ये येतात. आता थोडेसे यांची संख्या कमी झालेली आहे, तर त्यांचा बेसिक मधून जर प्रश्न आले तर ते इथं शिफ्ट होत आहेत. बरं, आता दुसरा टाइप कोणता आहे? तर दुसरा टाइप कोणता आहे बघा, तुम्हाला देतात एक्स आणि वाय. बरं, एक्स आणि वाय आहे का? नाही, कोणत्याही 2 संख्या देतात. जसं की आता एक्झाम्पलला सांगतो की सुरुवातीला 100 ऐवजी आपण काय पकडूया की 5 संख्यांची सरासरी तुम्हाला काहीतरी देतील, आणि त्या 5 मध्ये काहीतरी मिळवल्यानंतर, जसं आपण पकडूया की 1 मिळवलं तर काय होईल? 6 होईल. तर याची सरासरी काहीतरी देतील. म्हणजे 5 ची सरासरी पण पकडूया 10 दिल्या, 6 ची सरासरी 12 दिल्या. म्हणजे 5 मध्ये एक संख्या ऍड केल्यानंतर किंवा मग एक संख्या वजा केल्यानंतर सरासरी काय होतंय? जी काय ऍड केलेली संख्या आहे त्यांची सरासरी विचारतात. हा एक टाइप आहे. याच्यामध्ये काय विचारतील? यांच्या दोघांच्या मधला डिफरन्स जो की 1 चा असेल, 2 चा किंवा 4 चा, त्याची सरासरी काय येईल हे विचारतात. दुसरा टाइप काय आहे? तिसरा टाइप, एखादी संख्या आहे त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केल्यानंतर किंवा त्याच्यामधून काहीतरी वजा केल्यानंतर म्हणजे 5 संख्यांची सरासरी 10 आहे, त्याच्यामध्ये अजून 5 संख्या ऍड केल्या ज्यांची सरासरी 15 आहे, तर एकूण संख्यांची सरासरी म्हणजे इथं काय विचारतात? टोटल सर्व संख्यांची सरासरी विचारतील. आणि शेवटचं काय आहे? एररवाला. बरं, याच्यावरती पण प्रश्न तुम्हाला दिसतील. आता एररवाला काय आहे? तर एरर मध्ये प्रश्न कसे असतील? तर बघा, 5 विषयांची मार्क दिलेले असतील, पण चुकून 30 ऐवजी 40, 40 ऐवजी 50 असं कधी दिलं असेल. किंवा मग काय देतील? एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे वय दिले असतील, पण चुकून त्याच्यामध्ये याऐवजी हे म्हणजे चुकून नंबर मध्ये काहीतरी रॉंग झालं, त्याच्यामुळं सरासरी वेगळी आली. मग ऍक्च्युअल सरासरी शोधा. म्हणजे काय? चुकीची माहिती दिली, ते आपल्याला करेक्ट करायचं आहे. हा एक टाइप आहे. या 4 टाइप मध्ये तुमचा सर्व सरासरी टॉपिक कव्हर होतो. बरं, आता आपण काय करतोय? बेसिक थोडंसं बाजूला ठेवतोय. आपण हे 2 टाइप बघतोय, नंतर मग हा पण टाइप बघू, आणि मग सगळ्यात लास्टला एक छोटासा व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण बेसिक पण सगळं कव्हर करूया. बरं, जसं तुम्हाला सांगितलं की या टाइप मध्ये काय आहे की एक नंबर देतील आणि त्याच्यामध्ये काहीतरी संख्या ऍड केल्यानंतर जी काही संख्या ऍड केली त्याची सरासरी विचारतील. जसं बघा, 5 संख्यांची सरासरी 10 आहे आणि त्याच्यामध्ये एक संख्या ऍड केली, किंवा डायरेक्ट देतील की 6 संख्यांची सरासरी 12 आहे, तर 6वी संख्या आहे ती 6वी संख्या कोणती? बरं, बेसिक मेथड तुम्हाला जेव्हा आपण एक्झाम्पल बघू त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक मेथड सांगतो. बरं, आपण कसं सॉल्व्ह करायचं आहे? पहिल्यांदा काय करायचं? जे काय दिलं असेल त्याच्यामध्ये सरासरी बाजूला ठेवायची. आता सरासरी काय याच्यामध्ये? हे बघा, 10 आणि 12 काय आहे? सरासरी. हे विसरून जा. संख्या काय आहेत? 2 संख्या दिलेल्या आहेत, एक आहे 5, एक आहे 6. बरं, संख्यांच्या ऐवजी आपल्याला काय देतील? माणसं देतील, किंवा काय देतील? वय देतील, किंवा काय देतील? विषय देतील. आपल्याला फक्त त्याच्यातून संख्या शोधायच्या आहेत, बाकीचं बाजूला ठेवायचं आहे. संख्या काय? 5 आणि 6. याच्यातली छोटी संख्या नेहमी वर ठेवायची आणि मोठी संख्या त्याच्या खाली लिहायची, आणि मग त्याच्या समोर त्यांची सरासरी जी काय असेल ती सरासरी त्यांची मांडायची. बरं, आता मग प्रश्न कसा फ्रेम होईल? 5 संख्यांची सरासरी 10 आहे, त्याच्यामध्ये एक संख्या ऍड केल्यानंतर सरासरी 2 न वाढते, म्हणजे सरासरी काय झाली? 12, किंवा डायरेक्ट दिली असेल की सरासरी 12 होती. तर
ऍड केलेली संख्या त्याची सरासरी किती असेल किंवा 6वी संख्या आहे त्याची सरासरी किती असेल. आता बघा सरासरीमध्ये काय पकडायचं, जी छोटी संख्या असेल त्याची जी काय सरासरी दिली असेल आपलं उत्तर नेहमी त्याच्या जवळपास कृते असतं. म्हणजे जी दिली सरासरी छोट्या संख्येची ती ऍज इट इज लिहून घ्यायची. आता लिहिली पुढे काय करायचं की मोठ्या संख्यामध्ये काय करायचं, सरासरीमध्ये काय फरक पडला, सरासरीमध्ये काय फरक पडला, सरासरी वाढली तर प्लस करायचं, कमी झाली तर काय करायचं मायनस करायचं. इथं काय झालं सरासरी वाढल्या म्हणून आपण काय केलं प्लस केलं. सरासरी कितीनं वाढली 2 वाढलेली आहे म्हणून आपण काय लिहिलं 2 लिहिलं. आता सरासरी 2 वाढली. आता बघा सरासरीमध्ये मी तुम्हाला डेफिनेशन सांगताना काय सांगितलं, सरासरी म्हणजे काय आहे प्रत्येकाच्या वाट्याला किती येईल. आता सरासरी जेव्हा 10ची 12 झाली म्हणजे 2 वाढली, हे जे काय वाढलेले एक्स्ट्रा 2 आहेत एक्स्ट्रा 2 काय होणार आहेत प्रत्येकाच्या वाट्याला जेव्हा ते 2 2 2 भेटतील तेव्हा ती सरासरी तुमची काय होईल 2 वाढेल. बरोबर आहे ना. मग हे जे 2 वाढले हे काय होतील प्रत्येकाला मिळतील. आता तुमचा प्रश्न आला सर इथे 2 नंबर आहेत, 2 कोणते, एक आहे 5 एक आहे 6. तर नेहमी तुम्हाला माहित असेल की जो शेवटीला असतो त्यालाच गोष्टी भेटतात. म्हणजे शेवटीला किती लोक प्रेझेंट आहेत त्यांना ते जे काय एक्स्ट्राचे आहेत ते भेटतील. मग शेवटीला किती आहेत 6 आहेत. मग हे जे काय 2 आहेत हे शेवटच्या लोकांना भेटतील. किती झालं 6 2 12 आणि 10 म्हणजे 10 अधिक 12 किती झाले. म्हणजे जो काय 6वा नंबर असेल किंवा 6वी संख्या असेल ती किती असेल तुमची 22 असेल. आता आपण या टाइपचे ना एक 6-7 एक्झाम्पल बघूया जेणेकरून तुम्हाला काय होईल की एकदम क्लिअर होईल. पुढचं सेम नंतर आपण बघूया. आता बघूया आपण पहिले एक्झाम्पल बघा. पहिले एक्झाम्पल काय आहे बघा, 5 संख्यांची सरासरी 17 आहे त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 5वी संख्या कोणती बसला आपल्या टाइप मध्ये. बरं इथं संख्या काय दिल्यात 5 संख्या आणि 4 संख्या, यातली छोटी कोणती आहे ऑब्विसली 4 असणार आहे. मग मी काय लिहिलेल 4 वर लिहिल आणि 5 खाली लिहिल झालं. आता नंतरची स्टेप काय यांच्या समोर यांच्या सरासरी लिहायच्या. काय दिले बघा दिले का पहिल्या 4 संख्यांची सरासरी किती दिल्या 16 दिल्या. 4च्या समोर 16 लिहा आणि हे जे काय 5 आहे 5 संख्यांची सरासरी किती दिलेली आहे 17 दिलेली आहे. 5च्या समोर काय लिहा 17 लिहा. आता बघा झालं फक्त एवढं. बरं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केली तेव्हा तुम्ही हे मनातल्या मनात पण करू शकता आणि डायरेक्ट एका ओळीमध्ये उत्तर काढू शकता. कारण आपल्याला काय करायचं आहे टाइम वाचवायचा आहे. टाइम वाचवायचा आहे. बरं आता तुम्हाला काय सांगितलेलं की आपलं उत्तर नेहमी काय असतं जी काय पहिली संख्या असेल त्याची जी काय सरासरी असेल त्याच्या जवळपास कुठेतरी आपलं उत्तर असतं. म्हणजे पहिली संख्या काय आहे 4 त्याची सरासरी किती आहे 16 म्हणजे आपलं उत्तर कुठं असणार आहे 16च्या जवळपास कुठेतरी असतं म्हणून 16 ऍज इट इज लिहिलं. आता बघा संख्या वाढल्यानंतर सरासरीमध्ये काय फरक पडला 16चे 17 झाले म्हणजे सरासरी काय झाली वाढली. कितीनं वाढली बाळा 1 वाढली. म्हणून मी काय लिहिलं 16 नंतर वाढली म्हणून प्लस केलं. कितीनं वाढली 1 वाढली म्हणून मी काय केलं ते +1 लिहिलं. आता आपली बेसिक कन्सेप्ट काय सरासरीची जे काय वाढतील किंवा जे काय कमी होतील ते प्रत्येकाला मिळणार. प्रत्येकाला म्हणजे काय इथं शेवटीला किती लोक आहेत 5 लोक आहेत. म्हणजे हा जो वाढलेला 1 आहे तो कोणाला भेटणार त्या 5 लोकांना भेटणार. म्हणजे भेटणार म्हणजे काय इंटू 5. आता किती येते बघा 16 अधिक 5 किती झाले 21. म्हणजे उत्तर काय असेल 5वी संख्या कोणती तर 21 असेल. आता हे बघा ही आपली झाली शॉर्ट मेथड. ठीक आहे झाली शॉर्ट मेथड. बरं सरासरी अजून काय सांगू शकतो बघा जर 4 संख्यांची सरासरी 16 आहे तर त्या 4 संख्यांची बेरीज कशी असेल 16 4 वेळा लिहावं लागेल. 16 16 16 16 त्याला आपण शॉर्ट मध्ये कसं लिहितो त्या 16ला 4 गुंजतो. म्हणजे काय झालं या 4 संख्यांची सरासरी जर 16 असेल तर त्यांची बेरीज किती असेल एकूण 4 गुणिले 16 आणि हे जे काय 5 संख्यांची सरासरी जी काय 17 दिलेली आहे त्या 5 संख्यांची बेरीज किती असेल आपण काय करतो 5 गुणिले 17 आहे. आता यांचा गुणाकार करा बघा किती आहे 16 चोक 64 आणि 17 पंचे 85. आता काय भेटलं
4 संख्यांची बेरीज, 5 संख्यांची बेरीज. मग या 5 संख्यामधून 4 संख्या काढून दिल्यानंतर काय येणार आहे, एक संख्या उरेल. काढून देणार म्हणजे काय होणार, आपल्याला यांची वजाबाकी करावी लागणार आहे. मग करा वजाबाकी. 5 मधून 4 गेले 1, 8 मधून 6 गेले 2, आलं 21. म्हणजे तुम्ही या मेथडनी जावा किंवा या मेथडनी जावा, उत्तर सेमच येणार आहे. बट आता तुम्हाला हे सोपं वाटत असेल. का सोपं वाटतंय, कारण नंबर छोटे आहेत. काय नंबर छोटे आहेत. बट जेव्हा नंबर मोठे असतील त्यावेळी कॅल्क्युलेशन चुकणार आहे. गुणाकार अंडर प्रेशर मध्ये आपल्याला 1+1 काय आहे हे पण येत नाही. मग गुणाकारामध्ये कुठेतरी चुकणार आहे. म्हणून जेवढ्या कमीत कमी स्टेप मध्ये येईल तसं सोडवायचं. इथं बघा काय आहे का, बरं हे तुम्ही तुमच्या मनामध्ये किंवा शॉर्ट मध्ये लिहिलं तरी पण येणार आहे. म्हणजे तुमचं मेन कॅल्क्युलेशन कुठं आहे, इथं तुमचं कॅल्क्युलेशन आहे. एवढंच करावं लागेल, काही करायची गरज नाहीये. म्हणजे फक्त एवढं करायचं आणि उत्तर काढायचं. आता बघा पुढचं, हे क्लिअर आहे का. हा आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत ज्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1 न वाढते. आता तुम्हाला समजलं असेल की आधी किती लोक होती, 10 लोक होती. एक शिक्षक आले, आधीचे 10 नंतरचे 1 11. म्हणजे 2 संख्या भेटल्या. कोणत्या, एक आहे 10 आणि एक आहे 11. बरं याच्यापैकी छोटी कोणती आहे, 10. म्हणजे आपण कसं लिहिणार, वरती 10 खाली 11. आता परत त्यांच्या समोर सरासरी लिहा. काय बघा, एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी वय किती आहे, 20. म्हणजे या 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे, 20 आहे. शिक्षक आल्यानंतर सरासरी 1 न वाढते. 1 न वाढते म्हणजे आधी किती सरासरी होती, 20 होती. 1 न वाढली म्हणून काय झाली माझी सरासरी, 21 झाली. वाढली म्हणून मी प्लस लिहिलं. किती न वाढली, 1 न, म्हणून मी +1 लिहिलं. आता परत मूळ प्रश्नावरती येऊया. आपल्याला काय विचारलं, शिक्षकाचं वय विचारलंय. म्हणजे तेच आहे ना की 11वी संख्या कोणती, प्रश्न तोच आहे. फक्त काय करतील की फ्रेम करताना वेगळ्या शब्दांमध्ये फ्रेम करतील. तुम्हाला फक्त ते शोधायचं आहे. आता खूप सोपं आहे, तुम्हाला माहित आहे काय करायचं. इथं छोट्या संख्येची जी काय सरासरी असेल आपलं उत्तर त्याच्या जवळपास असतं. म्हणजे काय, आपलं उत्तर काय असणार आहे, या 20च्या जवळपास काहीतरी असेल. आता सरासरी काय झाल्या, वाढली की कमी झाली, बघा 1 न काय झाली, वाढली. वाढली म्हणजे आपण काय करतो, प्लस करतो. किती न वाढली, 1 न वाढली. आता परत सरासरीची व्याख्या. सरासरी म्हणजे काय, प्रत्येकाच्या वाट्याला किती येत आहेत. आता हे जे काय 1 न वाढली, मग वाढलेले 1 कुणाला मिळणार, तिथं शेवटी असलेल्या प्रत्येकाला मिळणार. आधीची 10 विद्यार्थी, आलेले शिक्षक 11. म्हणजे आपला हा शेवटीचा असलेला नंबर इंटू 11. समज बरं, याचा फॉर्म्युला पण मी बनवू शकतो, पण आपला फॉर्म्युला पाठ करायचा नाहीये. कोणताच फॉर्म्युला पाठ करायचा नाही. विदाउट फॉर्म्युला मॅथ सॉल्व्ह करा. कारण फॉर्म्युला काय, एक फॉर्म्युला पाठ होईल, 10 फॉर्म्युले पाठ होतील, पण परीक्षेमध्ये कन्फ्यूज होतं. हा फॉर्म्युला वापरू की तो फॉर्म्युला वापरू, मग कन्फ्यूज व्हायचं का, नाहीये. मग डायरेक्ट बघूया काय करायचं. किती आलं, 20 अधिक 1 × 11 11. 20 अधिक 11 किती झाले, 31. म्हणजे काय आहे, जे काय शिक्षक आले असतील त्यांचं वय किती असेल, 31 वर्ष. बरं ही झाली आपली छोटी पद्धत. आता जरा बेसिक पद्धतीने सोडू. बेसिक पद्धतीने आपण कसं करतो, बरं हे जरा जास्त एक्सप्लेन करतोय आपण, पुढचं काय करू, डायरेक्ट तुम्हाला सोडून देईल. बरं परत 11 संख्यांची सरासरी 21 असेल, त्यांची बेरीज किती असेल, आपण काय करतो, त्यांचा गुणाकार करतो. कसं करणार आहे मग, 11 गुणिले 20 किती येतील, 11 दुनी 22, 220. दुसरं काय दिलंय, 10 संख्यांची सरासरी 20. मग 10 संख्यांची काहीतरी चुकलं का, हा काय 11 संख्यांची सरासरी किती आहे, 21 आहे. मग तुमचं हे काय येणार आहे, त्यांचा गुणाकार. बघा किती येतोय गुणाकार, काय सांगा, 11 × 1 = 11. हातच्याला 1, 11 × 22 आणि 1 23. दुसरं काय दिलेलं आहे, 10 संख्यांची सरासरी किती आहे, 20 आहे. मग बघा 10 × 20 किती येईल, 200. मग काय करा, या 11 संख्यांच्या बेरजेमधून 10 संख्यांची बेरीज वजाबाकी करा. काय येईल, 31 शेवटीला उरेल. इथं पण उत्तर सेम आहे का, तिथं पण उत्तर सेम आहे का, सेम आहे. मग तुम्ही ठरवा तुम्हाला कोणती पद्धत वापरायची आहे ती. पुढचं एक्झाम्पल बघा. आता
काय दिलंय, एका वर्गात 10 विद्यार्थी आहेत ज्यांचं सरासरी वय 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 न वाढते. मगाशी 1 न वाढत होती, आता काय होतंय 2 न वाढते. संख्या परत त्याच 10 आणि 11. बघूया आपण. 10 विद्यार्थी, शिक्षक आल्यामुळं 11. विद्यार्थ्यांची सरासरी दिल्या का आपल्याला, दिलेली आहे. किती दिल्या, 8. आणि सरासरी काय होते, शिक्षक आल्यामुळं सरासरी 2 न वाढते. म्हणजे 8 चे काय होईल +2, म्हणजे 8 चे काय बनतील 10 बनतील. आता परत आपलं काय आहे, आपलं उत्तर कुठं असतं, ज्या कमी संख्यांची सरासरी आहे त्या सरासरीच्या जवळपास असतं. मग बघा काय येईल, 8. सरासरी काय झाली, वाढली, म्हणून मी प्लस लिहिलं. किती न वाढली, 2 न वाढली. हे वाढलेले 2 कुणाला मिळणार, प्रत्येकाला मिळणार. प्रत्येकाला म्हणजे किती, शेवटीला किती लोक आहेत, 11 लोक आहेत. त्या 11 लोकांना भेटणार. म्हणजे किती होईल, 8 अधिक 11 दुनी 22. किती येईल माझं, 30 वर्ष. आता बेसिक पद्धतीने जाऊया. किती आपलं शिक्षकाचं वय 30 वर्ष आहे. आता बघा काय तुमचं, शिक्षक जेव्हा आले त्यावेळी सरासरी किती झाली तुमची, 10 वर्ष झाले. आणि जेव्हा फक्त विद्यार्थी होती त्यावेळी सरासरी किती होती, 8 वर्ष होती. मग त्यांची बेरीज कशी करणार, त्यांचा गुणाकार करून. आपण गुणाकार करतोय, 11 10 110 आणि 10 8 80. मग 11 संख्यांच्या बेरजेमधून 10 संख्यांची बेरीज वजाबाकी, तर 11वी संख्या मिळेल, म्हणजेच शिक्षकाचं वय मिळेल. 110 वजा 80 किती येत आहेत, सरळ बघा, 80 अधिक 30 110. इथं पण 30 वर्ष आहे का, तिथं पण 30 वर्ष आहे का, बरोबर आहे. आता बघा पुढचं एक्झाम्पल बघा. हा काय दिलंय आता इथं बघा, 6 व्यक्तींचं सरासरी वय किती आहे, 39 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्याने, बरं आला म्हणजे काय, आधीचे 6 एक आला म्हणून 6 चे 7 झाले. वयाची सरासरी काय होईल, 1 न कमी होईल. म्हणजे आधी जी काय होईल त्याच्यामध्ये कमी होईल. बघा आता 6 आणि 7, 6 ची सरासरी किती आहे, 39. सरासरी काय झाली, कमी झाली. कितीने कमी झाली, 1 न कमी झाली. म्हणजे माझे 39 काय बनतील, 38 बनतील. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला माहित आहे काय करायचं, छोट्या नंबरची सरासरी किती आहे, 39 आहे. आता मगाशी काय होती, ती सरासरी वाढत होती. इथं काय सरासरी कमी झाली. कमी झाली म्हणून मी काय लिहिलं, मायनस लिहिलं. आता किती न कमी झाली, 1 न कमी झाली. जसं मगाशी काय होतं की वाढलेली सरासरी प्रत्येकाला मिळणार, आता इथं पण सेम आहे. जर सरासरी कमी झाली तर काय होणार आहे, कमी झालेली प्रत्येकाकडून ओढून घेणार. असे किती लोक आहेत, शेवटी 7 लोक आहे. म्हणजे हे जे 1 आहे ते त्या 7 मधून आपण काढून घेणार. म्हणजे किती होईल आपलं, 39 वजा 7 बघा किती होतंय, 32 वर्ष. म्हणजे जे का शिक्षक आले त्या शिक्षकाचं वय किती असेल, 32 वर्ष असेल. आता बघा आपली बेसिक पद्धत पण सांगतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो की 7 संख्यांची बेरीज आणि 6 संख्यांची बेरीज कशी काढतो, त्यांचा संख्या आणि सरासरी यांचा गुणाकार करतो. मग बघा 7 गुणिले 38 आणि 6 गुणिले 39. फक्त त्यांचा गुणाकार, पुढे गेलो का आपण, थोडं पाठी हा. आता फक्त करा, 7 8 56, हातच्याले 5, 7 त्रिकी 21, 21 आणि 5 26. इथं बघा 6 9 54, हातच्याले 5, 6 त्रिक 18, 18 आणि 5 23. 7 न 4 गेले 2, 7 न 3 गेले 3, 0. म्हणजे परत उत्तर काय, 32 वर्ष. उत्तर तेच येणार आहे. पद्धत कोणतीही वापरा, आपला शॉर्टेस्ट वे यूज करायचा आहे. बरं आता हे काय बघा, एका बोटीमध्ये 10 व्यक्ती बसलेले आहे. बोटीमधील 40 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन व्यक्ती आला. वजनाची सरासरी 1.5 किलोग्रॅमने वाढली. नवीन व्यक्तीचे वजन किती. आता हा प्रश्न तोच आहे, फक्त थोडासा तोडून मोडून दिलेला आहे. आता बघा आपलं याच्यात काय दिलं आहे, 10 व्यक्ती आहेत, त्यातला एक व्यक्ती उतरला, त्याच्या जागी नवीन व्यक्ती आला. आता जो काय व्यक्ती उतरला त्याचं वजन किती आहे, दिलेलं आहे 40. म्हणजे आपलं उत्तर त्याच्या जवळपास कुठेतरी असणार आहे. आता तो उतरला आणि नवीन व्यक्ती आला. नवीन व्यक्ती आल्यामुळं सरासरी काय झाली, वाढली. मग आपण काय केलं,
नवीन व्यक्ती आला त्या वाढल्यामुळे त्याचं वजन पण जास्त असणार आहे, म्हणून आपण प्लस केलं. सरासरी कितीने वाढते? 1.5 न वाढते. आता आपला रूल काय म्हणतो, जेवढं काय वाढेल ते प्रत्येकाला मिळेल. म्हणजे सरासरी कधी वाढेल? 1.5 जेव्हा ते 1.5 प्रत्येकाच्या खात्यामध्ये ऍड होतील तेव्हा ती सरासरी 1.5 वाढेल. मग असे किती लोक आहेत सुरुवातीला? 10. तुम्हाला सर एक उतरला की पण दुसरा चढला ना, म्हणजे किती झाले? 10 झाले. मग 1.5 किती लोकांना मिळतील? 10 लोकांनाच मिळणार आहे. म्हणजे काय होईल आपलं? 40 अधिक 15 किती होईल? 55 वर्ष. झालं, सोपं आहे, समजतंय ना? आता बघा इथे काय दिलं? एका बोटीमधील 10 व्यक्ती बसले. बघा परत बोटीचा प्रश्न आला. बोटीमधील 40 किलो वजनाचा एक व्यक्ती उतरला व नवीन 70 किलो वजनाचा व्यक्ती आला तर नवीन वजनाची सरासरी शोधा. आता मगाशी डायरेक्ट दिलेलं सरासरी किती होतंय, इथे दिलंय का? नाही दिलं. आता उतरला म्हणजे काय आपण करतो? वजा करतो. आला म्हणजे आपण काय करतो? प्लस करतो. उतरला त्याचं वजन किती आहे? 40. उतरला म्हणून वजा. जो व्यक्ती चढला त्याचं वजन किती आहे? 70. तो बोटीमध्ये आला म्हणून आपण काय केलं? प्लस 70. किती येते बघा? आन्सर प्लस 30 येते. आन्सर किती येते? प्लस 30. पण हे प्लस 30 वय वाढलं. हे वाढलेलं वय काय होणार आहे? ती जे काय 10 लोक असतील, बरं 10 लोक जे काय सुरुवातीचे असतील त्या प्रत्येकामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार आहे. मग काय होईल आपलं? हे 30 त्या 10 लोकांना द्या. मग प्रत्येक 30 10 लोकांमध्ये वाटल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? 3. पण कोणतं? प्लस 3. म्हणजे जर आधीची जी काय सरासरी असेल त्या सरासरीमध्ये काय होईल? प्लस 3 होतील, म्हणजे सरासरी वाढणार आहे. बरं, हे समजलं असेल. आता जरा पुढे जाऊया. आता बघा इथं काय दिले आपल्याला? रेखाला इंग्रजी सोडून इतर 5 विषयात सरासरी 57 गुण मिळाले. म्हणजे इंग्रजी सोडून इतर किती विषय आहेत? 5 विषय आहेत. म्हणजे जर मी इंग्रजी मिळवली तर किती विषय होतील? 6 विषय होतील. आता बघा इंग्रजी सोडून 5 विषयाची सरासरी किती आहे? 57 आहे. इंग्रजीमध्ये गुण मिळवल्यास 6 विषयांची सरासरी किती होते? 81 होते. मग आता एवढं तुम्हाला करून दिलेलं आहे. पुढचं तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये जे काय उत्तर असेल ते उत्तर फेकून मारा. धन्यवाद. बरं, याच्या पुढचा जो काय टाईप आहे आणि त्याच्या पुढचा टाईप आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद. बघा बरं, उत्तर प्रत्येकानं सांगा किती येतंय ते.